काही वेळा अशी प्रकरणं समोर येतात ज्यामुळे पोलिसांनाही आश्चर्य वाटतं आणि ते हैराणीही होतात। असाच काहीसा प्रकार तेलंगणा पोलिसांबाबत घडला आहे। राज्यातील हनमकोंडा येथे पोलिसांसोबत एक विचित्र घटना घडली आहे। येथे एका तलावात मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सुमारे 8 तास तो तलावाच्या काठावर पडून होता असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तलावाजवळ लोकांची गर्दी होती। पोलीस येताच सर्वांनी त्यांना तलावात पडलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवलं। सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याचं लोकांनी सांगितलं। पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडून माहिती गोळा केली आणि मग मृतदेहाजवळ पोहोचले। पोलिसांनी तलावात पडलेल्या व्यक्तीचा हात पकडला। पोलिसांनी तलावात पडलेल्या व्यक्तीच्या हाताला धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याला बाहेर काढतात व्यक्तीने हालचाल केली। तो उठून बसला। मग पोलिसांच्या हातातील हात सोडून उठून उभा राहिला। हे दृश्य पाहून तिथे उभे असलेले लोक आणि पोलिसही चक्रावून गेले। पोलिसांनी गर्दी पाहून ती व्यक्तीही घाबरली। सुमारे 8 तास प्रेताप्रमाणे बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीची प्रकृती उत्तम असल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले। तलावात पडलेला माणूस जेव्हा गाढ झोपेतून जागा झाला तेव्हा तो स्तब्ध झाला। त्याने आधी पोलिसांपासून हात सोडवला आणि नंतर आपलं तोंड पाण्याने धुतलं। त्याला खेचणाऱ्या पोलिसाने त्याच्या हातावर पाणी ओतलं। जेव्हा तो तलावातून बाहेर आला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि लोकांनी त्याला तलावात झोपण्याचं कारण विचारलं। सुरुवातीला ती व्यक्ती थोडी घाबरली आणि नंतर तलावात झोपण्याचं कारण सांगितलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तलावात पडलेली व्यक्ती आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील रहिवासी आहे। तो डिझेल कॉलनी काझीपेट इथे राहतो आणि ग्रेनाइटच्या खदानीत काम करतो। त्याचं म्हणणं आहे की या कडाक्याच्या उन्हात दररोज 12 तास काम केल्याने तो खूप थकला होता। त्यामुळे तो उष्णता आणि थकवा यापासून आराम मिळावा म्हणून तलावात झोपायला आला। याच दरम्यान झोप लागली आणि तो गाढ झोपी गेला होता। या घटनेने लोक आश्चर्यचकित झाले आहेत की पाण्याखाली कोण एवढं गाढ कसं झोपू शकतं।